जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला। ISIS दहशतवादी संघटना सिरिया आणि इराकमध्ये परदेशी नागरिकांच्या मुलांना ट्रेनिंग देत असल्याचं उघड झालंय। एका अहवालात ही माहिती समोर आली आहे। परदेशी नागरिकांच्या मुलांना ट्रेनिंग देऊन ISIS पुढची दहशतवाद्यांची पिढी तयार करत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। ब्रिटनची 50 मुलं या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत, तर ISISच्या ताब्यात असलेल्या 31,000 महिला गर्भवती आहेत। पठाणकोट हल्ल्यातल्या जैश ए मोहम्मदचे दहशतवादी पाकमधल्या सूत्रधारांच्या संपर्कात होते असे पुरावे अमेरिकेने दिलेत। पठाणकोट हल्ल्यातले 4 दहशतवादी आणि पाकिस्तानातल्या त्यांचा म्होरक्या काशिफ जान यांच्यातल्या चॅटिंग आणि संवाद असलेले 1000 पानांचे दस्तावेज अमेरिकेकडून भारताला मिळाले आहेत। पठाणकोटमधील हल्ला पाकिस्तानमधूनच नियंत्रित केला जात होता। त्यातील नासिर हुसैन पाकच्या पंजाबचा, अबू बकर गुजरणवालातील उमर फारूक आणि अब्दुल कयूम हे सिंधमधील होते। हे 4ही दहशतवादी मारले गेले। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। हे दहशतवादी सरकारी कार्यालयांवर हल्ला करण्याचा कट रचत होते। लाहोरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चकचार रसाला शेखपुरा जिल्ह्यातल्या एका घरावर छापा टाकण्यात आला। यावेळी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले। अमेरिका भारताला अणुपुरवठादार देशाच्या गटात सहभागी करून घेण्यासाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न होऊ शकतो। पाकिस्तानचं वृत्तपत्र द डॉनने हे वृत्त दिले। 48 सदस्य NSG गटाच्या सल्लागारांची सामूहिक बैठक ऑक्टोबरमध्ये होणार आहे आणि त्याचवेळी NSG गटाची ही बैठक होणार आहे। या बैठकीत भारताला सदस्यत्व बहाल करण्यावर विचार होऊ शकतो। ढाक्यातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार एक मूळ बांगलादेशी असलेला कॅनडाचा नागरिक असल्याचं उघड झालंय। तमीम चौधरी असं त्याचं नाव आहे। त्याला शोधण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या हल्ल्यानंतर 6 दिवसांनी झालेल्या आणखी एका हल्ल्याचाही तोच सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे। तमीम हा जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश आणि ISIS या दोन्ही संघटनांसाठी काम करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर येते। पॅरिसच्या तपास पथकाकडून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। त्यातला एक पाकिस्तानी नागरिक आहे। मोहम्मद उस्मान असं त्याचं नाव आहे। उस्मान हा लष्कर ए तैयबासाठी बॉम्ब बनवण्याचं काम करत होता। फ्रान्स गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातल्या मशिदींना होणाऱ्या परकीय मदतीवर बंदी आणण्याचा विचार फ्रेंच सरकार करतंय। परकीय मदतीवरील निर्बंधांचा कालावधी निश्चित केलेला नसल्याचं पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी सांगितलं। मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला। येमेनमध्ये बंडखोरांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत 6 जवानांचा मृत्यू झालाय। सौदीतल्या सीमा भागात येमेनमधले बंडखोर घुसखोरी करत असताना ही धुमश्चक्री झाली। दक्षिणी नाजरान भागात इराणचे माजी राष्ट्रपती अली अब्दुल्ला सालेह यांच्या समर्थकांनी ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। महिलांच्या आत्मसन्मान अधिकारांच्या लढाईत आता इराणमधील पुरुषही सामील होत आहेत। आपली आई, बहीण, मुलगी किंवा पत्नी हिजाब घालतही घराबाहेर पडू शकावी यासाठी पुरुषांनी त्यांच्या समर्थनासाठी बुरखा घालायला सुरुवात केली आहे। इराणमध्ये महिलांना बुरखा अनिवार्य आहे। हा नियम मोडल्यास त्यांना शिक्षा ठोठावली जाते। या विरोधात इराणी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी आवाज उठवलाय। अमेरिकेतल्या ऑस्टिन शहर परिसरात वेगवेगळ्या भागात गोळीबार झाल्याची घटना घडली। या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गोळीबारातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना ऑस्टिन परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। ऑस्टिन पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली आहे। पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या तिच्या भावानं नाही तर चुलत भावानं केल्याची माहिती समोर येते। पॉलिग्राफ चाचणीत हा खुलासा झालाय। कंदीलचा सख्खा भाऊ आरोपी मोहम्मद वसीमनं तिची हत्या केल्याचा कबुली जबाब दिला होता। मात्र त्यानंतर दोघांचीही पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली। त्यानंतर वसीमनं कंदीलचे हात पाय पकडले होते, तर नवाजनं तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालंय। हत्या करण्याआधी या दोघांनी तिला गुंगीचं औषध दिलं होतं। अचानक नोकऱ्या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये 10,000हून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत। आर्थिक चणचणीमुळे हजारो कामगारांना उपाशीपोटी राहावं लागतंय। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये राहणाऱ्या 30 लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याचं आवाहन केलंय। सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे।
तुर्कीतील बंडखोर 750 सैनिकांची सुटका करण्यात आली आहे। बंडाशी संबंधित 60,000 सैनिकांना बंदी बनवण्यात आलं होतं, मात्र 750 सैनिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। दरम्यान तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्डोगन यांनी बंडखोरांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। तुर्कीत काही दिवसांपूर्वी लष्करानं केलेल्या बंडात 237 लोकांना जीव गमवावा लागला होता। पीपल्स लिबरेशन आर्मी नावानं ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या लष्कराचा आज 89वा स्थापना दिवस साजरा होतोय। 23 लाख सैनिक असलेलं चीनचं लष्कर जगातील सर्वात मोठं सैन्य आहे। चीनी PLAचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नियंत्रण सरकारकडे नसून कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या सत्ताधारी पक्षाकडे आहे। त्यावरील पकड मजबूत करण्यासाठी अध्यक्ष जिनपिंग यांनी सेंट्रल मिलिटरी कमिशनची स्थापना करून स्वतःला लष्कराचे सर्वोच्च सेनापती घोषित केले। ऑस्ट्रेलियातल्या तुरुंगात आदिवासी मुलांवर होत असलेल्या अत्याचारांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। त्याविरोधात देशातील महत्त्वाच्या शहरात मोर्चे काढण्यात आले। शेकडो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात असल्याची बाब पुढे आल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली। अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये हॉट एअर बलून कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे। टेक्सासमधल्या महापौर कार्यालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे। ऑस्टिन शहराच्या दक्षिण विभागातल्या लॉकहार्टजवळ हॉट एअर बलूननं अचानक पेट घेतला, त्यानंतर काही वेळातच हे बलून कोसळलं। सावत्र मुलीची 1.5 वर्षांपेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयानं दोषी ठरवले। मुलीचा छळ केल्याचा आरोपही तिच्यावर असून तिला 25 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते। शीतल रनोट असं या महिलेचं नाव आहे। आपली सावत्र मुलगी माया रनोट हिचा छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे। ही घटना 2014 मधली असून माया तेव्हा 12 वर्षांची होती। शीतल ही मायाला नेहमीच मारहाण करत होती। पाकिस्तानमधल्या वायव्य भागातल्या तबई इथे लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली एक गाडी पुरात वाहून गेले। यात सुमारे 26 जण ठार झाले। मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे। काही जण जखमी झालेत। ही गाडी 12 येथून खैबर पख्तूनवा प्रांतातील बझार झाका खेल इथे निघाली होती। मृतांमध्ये 18 मुलांसह 6 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर सूर्यप्रकाशाचा वापर करून हायड्रोकार्बनमध्ये करणारा सोलर सेल संशोधकांनी विकसित केला आहे। वनस्पतींप्रमाणे कार्य करणाऱ्या या सोलर सेलच्या संशोधनामुळे भविष्यातील इंधन टंचाईच्या प्रश्नाला उत्तर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। सायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले। स्कायडायव्हर ल्यूक एकिन्सनं नवा पराक्रम रचलाय। पॅराशूट न घेता 25,000 फुटांवरनं ल्यूकनं यशस्वी उडी घेतली आहे। पॅराशूटशिवाय उडी घेणारा तो पहिला सुपरमॅन ठरलाय। भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता ल्यूकनं ही यशस्वी उडी घेतली। केवळ अंगावरच्या कपड्यांवर त्यानं ही उडी घेतली। याआधी ल्यूकनं 18,000 फुटांवर उडी घेतली होती, पण आपलाच पराक्रम त्यानं मोडीत काढलाय। या होत्या 20 ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी। परत घेऊया। या होत्या 20 ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।